पाठीमागे पडताय. भगवान शंकराचं मन मोहून टाकलं. पार्वती तिथंच आणि भगवान शंकर पडताय मोहिनीच्या पाठीमागे. पडता पडता त्यांचं जे वीर्य होतं ना ते स्खलन झालेलं आहे, स्खलन पावलेलं आहे, पतन पावलेलं आहे. बघा त्या वीर्यापासून भगवान शंकरांच्या सोनं आणि चांदी जन्माला आली. काय आले? हां, त्याला काय कारण वीर्याला काय म्हणता? धातू म्हणता. धातू. तर त्या भगवान भोले बाबांच्या वीर्यापासून बघा सोनं आणि चांदी जन्माला आली. म्हणून आपल्याला सोनं चांदी घालायला मिळते. आता इथं शेवटचं जे कथानक आलेलं आहे याच्यामध्ये ते म्हणजे सुदाम देवाचं चरित्र. देवाचा परमभक्त असणारा सुदाम देव याचं चरित्र आलेलं आहे. ते चरित्र बघण्याच्या अगोदर आपण काय करा, हां थोडं भजन करा ना, मग आपण ते चरित्र बघू. हां राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 सीता राम राम गोपाल कृष्ण भगवान की जय. ऐका यूट्यूब चॅनल श्री विठ्ठल कीर्तन सोहळा, कीर्तन प्रवचन श्रीमद भागवत महापुराण, शिव महापुराण, हरिपाठ काकडा. सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. असा आपला श्री विठ्ठल कीर्तन सोहळा आणि आपली ही आजची ही जी आपली कथा चाललेली आहे ही देखील त्याच्यामध्ये आहे. तर आपले जे
आमचे हरिभक्त परायण इथं दररोजचे जे लाईव्ह करताय यूट्यूब चॅनलला आमचे अनिल दादा येवले त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही हे जे आता मी तुमच्या समोर सूचना दिलेली आहे या प्रकारे तुम्ही देखील एक सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणताय, तर राजा परीक्षिती अरे देवाचा परमभक्त असणारा सुदामा द्वारकाधीश परमात्मा श्रीकृष्ण कन्हैया ज्याचा मित्र द्वारकेचा राजा आणि साक्षात विश्वाचा जनिता ब्रह्मांडाचा चालक असून तरी देखील आणि भक्त असून त्याचा देवाचा भक्त असून 18 विश्व दारिद्र्य भोगणारा सुदामा. मी तुम्हाला सांदीपनी मुनीच्या आश्रमामध्ये भगवान परमात्मा आणि सुदामा असताना त्यांनी जे फुटाणे काढले होते त्याचा प्रभाव तुम्ही ऐकला होता. तर त्याने देवावर ती अवस्था प्राप्त होऊ नये म्हणून देवाला फुटाणे दिले नाही आणि स्वतः मात्र ते फुटाणे खाल्ले आणि त्या फुटाण्यांचा परिणाम तो जीवनभर भोगतोय. सुदामा शुकाचार्य महाराज म्हणतात की गरिबी अवस्था त्याची दयनीय अवस्था, अंगात घालायला कपडे नाही, अंगावर फाटलेले कपडे बघा, एक धोतर आणि ते धोतर त्याला दांडे करून करून तो परिधान करायचा घालायचा. मात्र कधी देवाला दोष दिला नाही. श्री कृष्ण जय कृष्ण, श्री कृष्ण जय कृष्ण. आणि आपलं जर थोडंसं काही वाईट झालं तर अगोदर तर देवाला बी पट्ट्यावर घेतो आपण, देवाला बी शिवे देता लोक, देता का नाही? सर्व पद्धतशीर करून तरी देखील लोक देवाला शिवे देतो तर माणसाला देणार नाही. तर याच्यामध्ये काय विषय आहे? पण माणसाने कधी शिव्या देऊन देऊन तो कधी काही काही माणूस किंवा काही काही महिला कोणाकोणाला शाप देते. पण आता कलियुगामध्ये शिव्या द्या का शाप द्या, जो शिव्या देणारा ना शाप देणारा आहे ना तो गण कसा राहतो, उघडून उघडून चिप्पट होऊन जातो. शिव्या शाप देणारा देखील असा गंधासारखा चिप्पट होऊन जाईल पण माणसावर परिणाम होणार नाही. कारण शिव्या आणि शाप लागण्याकरता बी माणसाच्या वाचेमध्ये काय असावं लागतं? सामर्थ्य असावं लागतं तपाचं. ज्याची वाचा बघा तिच्यामध्ये प्रभाव, आणि तो प्रभाव कशाने तयार होतो? तपश्चर्या असली तर तपाचं फळ असतं ते. म्हणून पूर्वीचे जे ब्राह्मण होते, ऋषीमुनी होते, ते तपस्वी होते. म्हणून त्यांचा जो शब्द होता ना तो कधीच व्यर्थ जात नव्हता. काही जरी सांगितलं तर त्यांच्या मनाप्रमाणे होत होतं. म्हणून आता बघा सुदामाने कधीच देवाला दोष दिला नाही. शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती अरे फाटलेले कपडे एक धोतराला दांडे करून करून घालायचा, बांडीत फाटलेला घालायचा आणि श्रीकृष्ण जय कृष्ण त्या देवाचं भजन करायचा. परंतु त्यांची जी अर्धांगिनी होती पतिव्रता होती, महान पतिव्रता. आपल्या घरामध्ये स्वयंपाक करण्याकरता पीठ नाही हे माणसाला समजतं का बाईला समजतं? माणूस करतो स्वयंपाक का तुमच्या घरामध्ये का बाई? मग कोणाला समजते? बाईला. मग ती तेव्हा माणसाला आताची बाई माणसाला बोलेल की का हो गहू गाणं ना आपल्या घरामध्ये गहू नाही, कमीत कमी कंट्रोलचे ताना, कंट्रोलचे मिळताना प्रत्येकाला आता म्हणेल का नाही? परंतु त्यावेळेला कंट्रोल बी नव्हतं. पण ती माऊली सुदामदेवाची अर्धांगिनी सुशीला, तिचं नाव काय होतं? तिच्या नावामध्येच तिचं सर्व कॅरेक्टर आहे बघा, तिचं चारित्र आहे. तर तिचं नाव होतं सुशीला. सुशीला म्हणजे सुशील, अतिशय चारित्रवान होती. आपल्या पतीला कधी तिने असं सांगितलं नाही की पती देवा आपल्या पिठाच्या डब्यांमध्ये पीठ नाही,
म्हणून तुम्ही आता काहीतरी करा ना, आपल्याला खाण्याकरता घेऊन या. फक्त ती सुदाम देवाला सांगत होती की पती देवा, तुम्ही म्हणता माझा बालपणचा मित्र द्वारकाधीश परमात्मा श्रीकृष्ण माझा बालपणचा मित्र आहे. तर म्हटले तुम्ही एक काम करायला, अहो म्हटले आपल्याला जाऊ द्या, आपल्याला तर रट्टे गट्टे पडलेले आहे, आपल्याला भूक राहण्याची सराव आहे. परंतु आपल्याला जे मुलं बाळ आहेत, 4-5 मुलं आहे आपल्याला, अहो खाण्यासारखी मुलं आहे, आणि खाण्याकरता घरामध्ये काहीच नाही. मुलांनी मागितल्यानंतर आपल्याला काय वाईट आपल्या घरामध्ये नसलं तर शेजारच्यांची मुलं चांगले आंब्यांचं सीजन आहे, आंबे आणून आणून दररोज रस खाताय, आंबे खाताना दिसताय, आणि आपल्या मुलांना खायला मिळालं नाही तर आपल्याला काय वाटतं, आपण मुलांना आंबे देखील आणून खाऊ घालू शकत नाही, असं आपल्याला बी वाईट वाटतं कधी. तर सुदाम देवाची ती अर्धांगिनी सुशीला माता म्हणते, पती देवा अहो आपलं जाऊ द्या, आपलं जीवन निघून गेलं, परंतु आपल्या मुलांना तरी खाण्याकरता काहीतरी मिळायला पाहिजे. तुम्ही तुमचा जो मित्र आहे ना द्वारकाधीश श्रीकृष्ण का नाही, त्याला मागू नका, पण तुम्ही त्याच्याकडे जा फक्त. ती दररोज असं काहीतरी बोलायची, म्हणजे आपण म्हणतो नाही का, काय झिंग लावली आहे का तू अशी एकसारखी माझ्या पाठीमागे, हां दररोजच उठली की तेच गोष्ट सांगते मला, तीच गोष्ट मला आपल्यासारखा म्हणतो. पण सुदामा मात्र काहीच बोलत नव्हता. फक्त एकच शब्द सुदामाने वापरला तिला की सुशीला, अगं गुरुला आणि मित्राला भेटायला जायचं असलं ना तर आपल्या हातामध्ये काहीतरी घ्यावं लागतं, काहीतरी घेऊन जावं लागतं, त्याला भेटवस्तू म्हणून. मग भेटवस्तू म्हणजे काय, दंडुकलं न्यावं लागतं का हातामध्ये? हां, हातामध्ये दंडुकलं नाही तर काहीतरी भेटवस्तू म्हणून त्याला देण्याकरता न्यावी लागते. सुदामाने सांगितल्यानंतर आता घरामध्ये काय द्यावं त्याच्यापासून प्रश्न होता. मग सुदाम देवाची पत्नी म्हणते, तुम्ही विचार थांबा थोडे, मी विचार करते आणि काय द्यावं तुमच्याजवळ भेटवस्तू म्हणून. तर तिने शेजारी गेली आणि शेजारी जाऊन शेजारींजूड तिने एक मूठभर बघा पोहे आणलेले आहे. पोहे म्हणजे कोणते, कांदा पोहे नाही बरं, मुरमुरे. आणि ते मुरमुरे आणले तिने असे, आणि मुरमुरे आणल्यानंतर तिने आता कशामध्ये बांधावे ते देखील, ते बांधण्याकरता देखील काही होतं नाही. होतं बरं, जे होतं ना ते इरजैल होतं. इरजैल म्हणजे आता जास्ती वापरलं मग त्याचे धागे सुट्टे सुट्टे होऊन जातात. त्याच्यामध्ये पोहे टाकल्यानंतर ते पोहे काय व्हायचे, बाहेर निघून जायचे. डबल त्याला काय केलं, 2 घड्या मारल्या आणि त्या 2 घड्या मारून ती गठोडी बांधली. गठोडी बांधल्यानंतर सुदाम देवाच्या स्वाधीन केलेली आहे तिने सुशीलाने, आणि सुशीलाने ती दिलेली गठोडी त्या सुशीलाने दिलेली ती पोह्यांची गठोडी आपल्या अशा हाताला बांधलेली आहे, आणि बगलमध्ये दाबली त्याने, उजव्या बगलमध्ये. हां, आणि बघा त्याने आपल्या हातामध्ये काय घेतलेलं आहे. शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती त्याने काय घेतलं आपल्या हातामध्ये, दोरी घेतलेली आहे, आणि त्या दोरीला एक लोटा बांधला. लोटा बांधला, आणि कारण लोटा असल्याशिवाय, कारण लोटा आपले आता आपण वारीला जातो, वारीला जाणारे आहे, आता बाटल्या निघाल्या. पूर्वी ज्या वेळेला लोकांकडे बाटल्या नव्हत्या त्यावेळेला एक तांब्या घ्यायचे ते, आणि तोच तांब्या बघा बहिर दिशेला जाण्याकरता देखील वापरत होते. आणि तो बहिर दिशेहून आले म्हणजे त्याला पुन्हा काय करत होते, घासून टाकत होते. मातीने माती लावल्यानंतर कोणती वस्तू पवित्र होते. भूमीची इतकी शक्ती आहे. आपल्याला जर हातपाय धुण्याकरता पाणी नसलं, आपण बाथरूमला गेले आणि तिथं पाणी नसलं, फक्त काय करावं, जमिनीला हात लावा, मातीला हात लावावं, म्हणजे मनुष्य काय होतो, शुद्ध होतो, सुचिरभूत अवस्था त्याला प्राप्त होते. अशी जमीनमध्ये, मातीमध्ये इतकी शक्ती आहे. जमीन म्हणजेच माती.
तर सुदामदेवाने लोटा घेतला आणि त्याला दोरी बांधली आणि तो देखील गड्यामध्ये अटकवला. आणि बघा निघाला सुदामदेवाला आता त्याला पोहोचत करण्याकरता. ती सुशीला सुदामदेवाची पत्नी. आता आपल्याकडे कसे पाहुणे आले म्हणजे आपण कॅन पर्यंत पोहोचवण्याला जातो ना, आणि काही काही बी लावणं असतं पाहुणं, त्याची आपण वाटच पाहतो. काका जातात नाना कवा जातो, काही काही तर असा राहतो. अहो एक असा पाहुणा आला, तो म्हणत होता मी मामा आहे म्हणे. आता त्या बाईला असं वाटू लागलं, कारण भाऊ घरी नव्हता, तिला असं वाटू लागलं की हे त्यांचे मामा असतील. आता बघा तो ही मामा म्हणत होतो, तो मामा सांगत होता की मी मामा आहे. हिला असं वाटलं घरच्या बाईला की आपल्या माणसाचा कोण असेल, मामा असेल तिने, कारण ती नवीनच होती. बाहेरून आला, बाहेरून आल्यानंतर यानं बघितला घरामध्ये कोण आहे म्हणे, हा पारका माणूस. म्हणे का गा हा कोण आहे म्हणे, मामा आहे म्हणे. म्हणे मामा. त्याला वाटलं हिचे मामा असते. असं करता करता बुवा चालले ते दिवस लोटत. मामा 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 मामा. काका म्हटले हा मामा नेमका तुझा आहे का माझा आहे म्हणे. म्हणे माझा तर नाही. म्हणे मग तुमचा असेल ना. म्हणे माझा पण नाही. अरे बापरे, पण इतक्या दिवस आपण याचे आता पाहुणचार वेगवेगळा करतोय आणि तो बी असा बी लावला होता, जातच नव्हता. मग आता हा कसा जायला पाहिजे त्याच्याकरता म्हणे आता तू माझी एक आयडिया आहे, तू अशा करपलेल्या भाकरी कर आणि बेसन बी असं कर म्हणे, त्याच्यामध्ये हळद टाकू नको, मीठ टाकू नको, आम्ही पाहतो म्हणे मामा कसा काय जात तिथं. अच्छा आता हे काय आपल्या याच्यामध्ये नाही, पण अक्षर आता काही काय लोक. तर बघा पोहोचत करण्याकरता ती सुशीला गावाच्या बाहेर एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडापर्यंत नगराच्या बाहेर, सुदामाच्या नगरीच्या बाहेरपर्यंत त्याला पोहोचत करण्याकरता ती सुशीला माता आलेली आहे. आणि सुदामदेव तिला तिचा निरोप घेऊन सुदामदेव घरापासूनच काय करत होता, चिंतन करीत होता. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण असं चिंतन करीत होता. कधी देवाला दोष दिला नाही की देवा तुम्ही मला काही दिलं नाही. आणि निघाला, ती घरी निघून गेली सुशीला. आणि हा रस्त्याने जात असताना निघाला, गाणे म्हणत म्हणत निघाला का, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हो चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते गाते मन में हरे कृष्ण रामा, गाते जाते मन में हरे कृष्ण रामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. लोटा और दोरी लोटा और दोरी गले लटकाए, लोटा और दोरी गले लटकाए, तंदुल
की पोतली बगल में दबाए, तंदुल की पोतली बगल में दबाई। चलत चलत पहुँच गए द्वारिकापुर धामा। चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। लोटा और दोरी गले लटकाए, बघा लोटा आणि दोरी खांद्यावर टांगलेली आहे त्याने, खांद्यावर गळ्यामध्ये नाही, खांद्यावर, आपल्या खांद्यावर अशी। लोटा और दोरी खांदे लटकाए, तंदुल की पोटली बगल में दबाए। बगळामध्ये त्याने बांधलेला होता आणि चालला रस्त्याने जात असताना, बघा पायामध्ये चप्पल नाही, बूट नाही, आणि अंगावर जे कपडे घातले होते फाटलेलं बांडीस, आणि डोक्यावर पगडी होती ती बी फाटलेलीच अशी त्याची अवस्था। पण जात असताना मुक्काम परत, बघा मुक्काम करीत करीत गेला, कारण एकाच दिवसामध्ये जाता येत नव्हते, कारण पुष्कळ नाम होतं सुदामाची नगरी। आणि त्या काय म्हणता महात्मा गांधींचं गाव ते कोणतं, पोरबंदर ना, पोरबंदर ती म्हणजे सुदामाची नगरी। हा पोरबंदर, आणि तिथून पोरबंदरहून सुदामा निघाला आणि कुठं गेला, द्वारकेला। अंतर भरपूर आहे गणी, मग एका दिवसात पोहोचील का? मुक्काम करत करत, पण मुक्काम करत असताना, चालत असताना त्याला प्रवास आठवू नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने काय केलं बघा, द्वारकाधीश परमात्म्याने आपल्या भक्ताकरता स्वतः बघा त्या द्वारकापूर नगरीमध्ये दुसऱ्या रूपाने हजर, राजाच्या रूपाने। आणि याच्या बरोबर हा ज्या वेळेला चालायला लागायचा, सूर्यनारायण उगवल्यानंतर सकाळी बघा ब्रह्ममुहूर्ताला उठून सर्व विधी आटोपून स्नान करून मग रस्त्याला लागायचा। मग त्याला प्रवास आठवू नये म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याचा थकवा घालवण्याकरता गाय गुराख्याचं रूप घेऊन गायी चारायचे, आणि गायी चारत असताना वेणू वाजवायचे, बासरी वाजवायचे। मुक्कामा परत भगवान श्रीकृष्ण परमात्मा गुराख्याचं रूप घेऊन त्याच्या सोबतच गायी चारत चारत चालायचे। कशा करता? त्याला प्रवास आठवू नये म्हणून, आणि वेणू वाजवून त्याचं मन प्रसन्न करायचे, म्हणजे त्याला दिवसभर चालल्याचा जो थकवा आलेला आहे ना, तो थकवा काय व्हायचा? आपण म्हणत नाही का सकाळी काय, प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाची, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद। त्याला जो थकवा आलेला असा तो थकवा नष्ट व्हायचा। देवाने बासरी वाजवली, वेणू वाजवला म्हणजे तो त्याचा थकवा नष्ट व्हायचा। आणि त्यामुळे भगवान परमात्मा त्याला संध्याकाळच्या वेळेला सांगायचे, सुदामा अरे आता मी जातो, माझ्या गाईत लय लांब गेलेले आहे। आणि देव संध्याकाळच्या वेळेला निघून जायचे, अंतर्धान पाहून जायचे। आणि तो सुदामा रात्रीच्याला मुक्काम करायचा, आणि पुन्हा असं चालता चालता बघा चलत चलत पोहोच गए द्वारिकापुर धामा। द्वारकापुरीच्या राजदाराजवळ, आता बोलवा त्यांना, हा पाठवा।
चालत सुदामा पोहोचला. सुदामा येऊन पोहोचल्यानंतर बघा सुदामा पाहतो तर इथं तर द्वारपाल उभे आहेत. द्वारपाल इथं उभे आहे आणि त्या द्वारपालांकडं आता सुदामा द्वारपाल साहेब बघा अडखडत चलत होता, कारण पायामध्ये चप्पल नव्हती आणि मुक्कामा परत चालत चालत येत असताना खायला मिळालं नव्हतं आणि पाय त्याचेवाले येत आहे हळूहळू मुक्काम करीत करीत अरे द्वारपालो अरे द्वारपालो कन्हैया को कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया है. इधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. तुम्हारे महल के करीब आ गया है. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन से जा कर के कह दो, एक बार मोहन से जा कर के कह दो, मिलने तका बदनसीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है. इधर पे सुदामा गरीब आ गया है. सुदामाने बघा सुदामाने ज्या वेळेला द्वारपालाला सांगितलं, द्वारपाल श्रीकृष्ण कन्हैया यांना सांगतोय. बघा भगवान परमात्म्याने नुसतं सुदामाचं नाव ऐकलं तर नाव ऐकताच तिथून सुनते ही दौडे चले आए मोहन लगाया गले सुदामा को मोहन लगाया गले से सुदामा को मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन. रुक्मिणी को बहुत ही अचंबा, रुक्मिणी को बहुत ही अचंबा, मान कैसा आज आ गया है. इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है. इधर पे सुदामा गरीब आ गया है. इधर पे सुदामा गरीब आ गया है. तर ऐकलं नुसतं द्वारपालाच्या तोंडून भगवान श्रीकृष्ण कन्हैयाने आणि सुदामाला आपल्या गळ्याला आलिंगन दिलेलं आहे. बघा आलिंगन दिलेलं आहे आणि रुक्मिणी मातेने बघितलं की देवाने याला आलिंगन द्यावं म्हणजे हा सामान्य नाही. देवाने काय काय केलं बघा. सुदामाला सोन्याचं सिंहासन होतं ना, त्या सिंहासनावर बसवून घेतलं. सुदामा को मोहन साथ में बिठाए, चरण आंसुओं से सामने दुलाए. चरण आंसुओं से सामने दुलाए. सुदामा को मोहन साथ में बिठाए, चरण आंसुओं से
श्याम ने दुलाए चरण आंसुओं से श्याम ने धुलाए न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा खुशी का समय अब करीब आ गया है खुशी का समय तेरे करीब आ गया है अरे द्वार पालो कन्हैया से कह लो अरे द्वार पालो कन्हैया से कह लो इधर पे सुदामा करीब आ गया है इधर पे सुदामा करीब आ गया है इधर पे सुदामा करीब आ गया